नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय ज्ञानदीप अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर। हाफ मार्क एक्स्ट्रा इतिहासामध्ये एक क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला वारंवार पाहायला मिळू शकतो आणि हा क्वेश्चन भक्तिवादावर आणि भक्ती आंदोलनावर क्वेश्चन वारंवार विचारला जातो। बघा हा क्वेश्चन कसा आहे, या क्वेश्चनचं उत्तर आपण काय लिहू शकतो आणि अशा प्रश्नांच्या उत्तरामध्ये आपण अर्धा मार्क एक्स्ट्रा कसा मिळवू शकतो। मित्रांनो क्वेश्चन आहे बघा, हाफ मार्क एक्स्ट्रामध्ये आजचा क्वेश्चन जो आहे तो आहे महाराष्ट्रातील भक्ती चळवळीची उत्तर आणि दक्षिण भारतातील भक्ती चळवळीशी तुलना करा। ओके, प्रश्न व्यवस्थित बघा काय आहे, कंपेअर करण्यासाठी विचारलेला आहे। ओके, महाराष्ट्रामधलं जे भक्ती मूवमेंट आहे, भक्ती आंदोलन आहे, या भक्ती आंदोलनाची तुलना जी आहे ती भारतभरातील उत्तर आणि दक्षिण म्हणजे जो काही भक्ती आंदोलनाचा प्रसार प्रचार दक्षिणेकडून उत्तरेकडे झाला होता या सगळ्या अनुषंगानं महाराष्ट्रातील भक्ती चळवळीच्या बाबतीत तुलना तुम्हाला करायची आहे। थोडक्यात महाराष्ट्रातील भक्ती चळवळ ही कशी वेगळी आहे हे सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला यामध्ये करणं गरजेचं आहे। ओके, जनरली अशा वेळेस आपलं उत्तर काय असू शकतं त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की लोकस आणि फोकस ओळखणं गरजेचं आहे। प्रश्न काय आहे, प्रश्न आहे महाराष्ट्रातील भक्ती चळवळीची, त्याच्यामुळे आपला सगळ्यात पहिला जो लोकस असणार आहे किंवा पहिला जो मुद्दा असणार आहे तो म्हणजे महाराष्ट्राची भक्ती चळवळ आणि जो फोकस असणार आहे की याची तुलना करायची आहे, कशासोबत तुलना करायची आहे, तुलना करायची आहे उत्तर आणि दक्षिण भारतातील भक्ती आंदोलनाशी किंवा भक्ती चळवळीशी तुलना जी आहे ती आपण करणं या ठिकाणी अपेक्षित आहे। ओके, तर बघा या प्रश्नाची सुरुवात करत असताना तुम्ही काही गोष्टी ठराविक पद्धतीने करू शकता। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की भक्ती आंदोलन किंवा भक्तिवाद हा जो काही सगळा प्रकार आहे हा इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये सुरू झाला होता, बरोबर। कारण इस्लामिक आक्रमण भारतावर होऊ लागले होते आणि इस्लामिक आक्रमण झाल्यानंतर भारतातील जो प्राचीन हिंदू धर्म होता यांनी स्वतःला सिक्युअर करण्यासाठी भक्तिवादाला सुरुवात करून दिली होती। ओके, या दरम्यानच्या कालखंडामध्ये उत्तर भारतामध्ये जे काही आपण त्याला म्हणूया की इस्लामिक आक्रमण वारंवार होऊ लागले, त्यामुळे उत्तर भारतातील बऱ्यापैकी भक्ती जी आहे किंवा जे कलाकार आहेत किंवा आपण त्याला म्हणूया की मूर्तिकार असतील, चित्रकार असतील, हे सगळे दक्षिण भारताकडे स्थलांतरित झाले। तुलनेनं दक्षिण भारतातील शासक स्थिर स्थावर होते, म्हणून भक्तिवाद जो आहे तो उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेकडेच निर्माण झाला आणि तो प्रसारित होत होत उत्तरेकडे आला। परंतु या सगळ्यांमध्ये महाराष्ट्र जो आहे, या महाराष्ट्राची भक्ती जी आहे ती यामध्ये सगळ्यांमध्ये वेगळी आहे हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे। यामध्ये सुरुवातीला तुम्ही आध्यात्मिक आणि सामाजिक सुधारणा म्हणजे थोडक्यात काय तर महाराष्ट्रामधील भक्ती आंदोलन किंवा भक्तिवाद जो आहे याच्याविषयी तुम्ही सांगू शकता। महाराष्ट्रातील भक्ती आंदोलनाच्या काही फीचर्स तुम्ही या ठिकाणी सांगायला हरकत नाहीये। त्यानंतर उत्तराचं मध्य लिहित असताना किंवा मुख्य उत्तर लिहित असताना तुम्ही भक्ती आंदोलनाचा उगम आणि म्हणजे महाराष्ट्रातील भक्ती आंदोलनाचा उगम आणि एकंदरीत भारतभरातील भक्ती आंदोलनाचा उगम जो दक्षिणेमध्ये झाला याच्याविषयी लिहू शकता। प्रमुख संतांची नावं जी आहेत ती सुद्धा तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे आणि त्यांचं कार्य ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जस्टिफाय करणं गरजेचं आहे। तत्वज्ञान आणि विचारांच्या माध्यमातून तुम्हाला सांगावं लागेल की भक्ती आंदोलनामधील वेगवेगळ्या ठिकाणी जे वेगवेगळे संत होते या संतांनी काय काय सांगितलं, कोणकोणते विचार दिले आणि हे विचार कशा पद्धतीनं, विशेष करून महाराष्ट्रातील संतांचे विचार हे कशा पद्धतीनं महत्त्वाचे आणि वेगळे होते हे तुम्हाला प्रूव्ह करून देणं गरजेचं आहे आणि याचा सामाजिक प्रभाव कसा होता हे तुम्हाला सांगावं लागेल। म्हणजे साधारणतः 4 टप्प्यांमध्ये याचं उत्तर मला डिझाइन करता येऊ शकतं आणि यामध्ये मग समारोप करता येईल। अशा पद्धतीचं एकंदरीत ढोबळ आपण त्याला म्हणूया की रचना जी आहे ती तुम्ही यामध्ये करू शकता। बरं, यामध्ये सगळ्यामध्ये सुरुवात केली, मुख्य उत्तर लिहिलं, समारोप करताय, हे झालं एक साधारण ढोबळ रचना। यामध्ये तुम्हाला हाफ मार्क एक्स्ट्रा मिळवायचा असेल किंवा तुमचं उत्तर अतिशय इफेक्टिव्ह बनवायचं असेल तर ते कसं बनेल बरं, जरा बघा, लक्षात घ्या मित्रांनो। हाफ मार्क एक्स्ट्रा मिळवण्यासाठी तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा देणं गरजेचं आहे। मग ते उदाहरणांमध्ये दिलं असेल, काही पंक्ती सांगाव्या लागतील, काही राष्ट्रसंतांची नावं सांगावी लागतील किंवा काही भक्ती आंदोलनातील संतांची नावं आणि त्यांचं कार्यही सांगावं लागेल आणि उदाहरणं देऊन या मुद्द्यांना जस्टिफाय करावं लागेल। तेव्हा कुठे तुम्हाला हाफ मार्क एक्स्ट्रा मिळू शकतो किंवा काही मार्क एक्स्ट्रा मिळू शकतात। बघा यामध्ये काय करता येऊ शकतं। साधारण मुद्दा हा आहे की यामध्ये आपण काय काय करू शकतो, तर यामध्ये 2 गोष्टी आपल्याला ठराविक पद्धतीने करता येतील। काही विद्यार्थी सुरुवात करताना हे सांगतील की महाराष्ट्रातील भक्ती आंदोलनाचं आध्यात्मिक आणि सामाजिक सुधारणेमध्ये कशा पद्धतीचं योगदान आहे।
ओके, मग त्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली असतील, संत तुकाराम महाराज असतील, ज्यामध्ये आपल्याकडे सगुण आणि निर्गुण ह्या दोन्ही भक्तींचा प्रकार होता, हे पण शब्द त्यामध्ये मेन्शन करावे लागतील. सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती, ज्याच्यामध्ये सगुण भक्ती असून सुद्धा त्याच्यामध्ये निर्गुण भक्तीसारखे गुण आहेत, ज्याच्यामध्ये सामाजिक एकता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इन्व्हॉल्व झाल्या होत्या. हे तुम्हाला उत्तरामध्ये जर काही महत्त्वाचे वर्ड्स तुम्हाला त्यामध्ये टाकता आले आणि त्यांना अंडरलाईन करता आलं तर ते अतिशय महत्त्वाचं असेल आणि साहजिक आहे की हे शब्द तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. मुख्य उत्तरामध्ये तुम्ही जो 4 भाग त्याच्यामध्ये तयार करताय, यामध्ये तुम्ही जो उत्तरेकडून दक्षिणेकडून उत्तरेकडे जो भक्तीचा प्रसार प्रचार झालेला आहे, हा प्रसार प्रचार तुम्ही सांगायला काहीच हरकत नाहीये आणि म्हणून तुम्ही दक्षिणेकडे उगम सांगू शकता, आलं लक्षात, आणि त्याचा प्रसार प्रचार महाराष्ट्राकडून तो उत्तरेकडे सांगू शकता, हे लक्षात घ्या. आणि मग तुम्ही सांगू शकता की इथून सगुण भक्तीचा मार्ग जो आहे तो येतो आणि इथे पूर्णपणे सगुण भक्ती जी आहे ती वेगळ्या पद्धतीने प्रसारित होते, परंतु महाराष्ट्राची भक्ती जी आहे ती पूर्णपणे निर्गुण भक्तीच्या माध्यमातून तुम्हाला पाहण्यास मिळू शकते. अशा पद्धतीचा मॅप तुम्ही काढू शकता. हा मॅप तुम्ही तुमच्या पद्धतीने जर काढला असेल एका कोपऱ्यात व्यवस्थित पद्धतीने, तर हा नक्कीच तुम्हाला हाफ मार्क एक्स्ट्रा देऊन जाऊ शकतो. दुसरी गोष्ट काय असणार आहे, तुम्ही उगमाच्या बाबतीत एक दोहा लिहू शकता की भक्ती उपजे द्रविड लाय रामानंद प्रकट करी कबीरने सातो द्वीप नोखंड. अशा पद्धतीच्या ओवी आणि पंक्ती लिहून तुम्ही या ठिकाणी कुठे ना कुठेतरी या मुद्द्यांना चांगल्या पद्धतीने जस्टिफाय करता येऊ शकतं. ओके, समारोप लिहिताना तुम्ही हिंदू मुस्लिम ऐक्य, उच्च नीच या सगळ्या जे काही विषमता आहेत त्या विषमता दूर करणे, ह्या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करा आणि तुम्ही उत्तराचा समारोप जो आहे तो खूप होपफुल करू शकता. अशा पद्धतीनं या अप्रोचनं तुम्हाला हाफ मार्क एक्स्ट्रा मिळू शकतो. मित्रांनो, ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायची. ट्रिक आवडली असेल तर नक्की सेशनला लाईक करायचं आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं. थँक्यू सो मच.